मोंदू अशोक खरात प्रकरणावर आधारित महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्स या नव्या मराठी सिनेमाची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली होती। नुकताच या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलाय। या सिनेमात अभिनेत्री दीपाली सय्यद या रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत झळकणार आहेत। तसंच सिनेमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, अंजली दमानिया, सुषमा अंधारे यांच्यासह अनेक चर्चित चेहऱ्यांच्या भूमिकाही असणार आहेत। महाराष्ट्र एप्स्टीन फाईलची शूटिंग सुरू झाली आहे। टीजर पण लॉन्च झालं। काही सांगणार कसं प्रकारची मूवी असणार आहेत, कसं कधी रिलीज होणार आहेत, कारण प्रेक्षकांना खूप त्याची वाट पाहत आहेत, कधी बघणार। आता सुरू झालं शूटिंग आणि शूटिंग होऊन आता टीजर पण लॉन्च झालाय। टीजर सगळ्यांनी बघितलं आणि खूप त्याला प्रतिसाद चांगला देत आहेत आणि रिलीज हा 2 ऑक्टोबरला आहे। ची भूमिका याच्यामध्ये रुपाली चाकणकर यांची आहे, पण बाकीची जी भूमिका आहे अजितदादा पवार असो किंवा बाकीचे जे नेते मंडळी आहेत त्यांची भूमिका कोण कोण करणार आहेत आणि कोणाकोणाची भूमिका आहे याच्यामध्ये? अजून बरेच कलाकार आहेत आणि बऱ्याच कलाकारांच्या भूमिका आहेत त्याच्यात। एकनाथ शिंदे साहेब पण आहेत त्याच्यामध्ये? हो आहेत ना। अजून कोण आहेत? बरेच जण आहेत, बरेच कलाकार आहेत। तुम्ही सेम टू सेम जे रुपाली चाकणकर आहेत ना त्यांच्यासारखं दिसतात, त्याच्यासाठी तुम्ही किती महिन्यापासून मेहनत करत होते? मी ॲक्च्युली त्यांचा लुक बघितला की कशा पद्धतीने करायला माझी टीम आहे। मग त्यांनी त्याच्यावर सर्च केला की बाबा काय घालतात, कशा पद्धतीने साडी नेसतात, कशा पद्धतीने हेअरस्टाईल असते आणि मग त्यांचं ज्वेलरी काय असते, तर ते सगळं सर्च केल्यानंतर आम्ही तो लुक फर्स्ट डेला आम्ही तो लुक प्रॉपर आणला। मग त्या पद्धतीने आम्ही ते डिसाईड केलं। ताईला पण पाठवणार आहेत का तुम्ही की बघा कसं वाटतं? नाही, अजून तरी नाही पाठवला, पण मी पाठवेन, असं काही नाही, मी पाठवेन आणि बघायला सांगेन बघा म्हणून कसं वाटतंय। आणि मला असं वाटतं की त्यानेही हा पिक्चर बघावा की हा चित्रपटामार्फत काय दाखवत आहेत, कसं झालंय, काय आहे, कुठेतरी प्रत्येकजण इन्व्हॉल्व आहेत आणि जे ह्याच्यात इन्व्हॉल्व आहेत त्यांनी प्रत्येकाने बघावं। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।